सुधारित उडान योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. अल्पसेवा आणि सेवाविहीन भागांमध्ये हवाई संपर्क वाढवण्यासह नवे विमानतळ आणि आधुनिक हेलिपॅड तयार करणार. लोकसभेत वित्त विधेयक मंजूर. विधेयकात मध्यम वर्गासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावलं. एमएसएमई, शेतकरी आणि सहकारी संस्थांना सक्षम करण्यावर भर. वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन. भूराजकीय तणावाच्या परिस्थितीत देखील 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वाढीचा दर 7.1% स्थिर राहील. S&P ग्लोबल संस्थेचा अंदाज. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संकटात मार्ग काढण्याच्या उपायांवर चर्चा. 26 राज्यात 22,000 टन व्यावसायिक LPG वितरण. कोणत्याही पेट्रोल पंपावर तुटवडा नाही, त्यामुळे घाबरून खरेदी करणं टाळावं. पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. पुढील पावसाळी अधिवेशन येत्या 22 जूनपासून मुंबईत. अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये घातपात असेल तर तो करणाऱ्याला शोधून काढणारच. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कोकणातील आंबा आणि काजू नुकसानग्रस्तांना फळपीक विमा आधारित नुकसान भरपाई देणार. पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना देखील हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाईची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेत व्यक्त. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळात बहुमतानं मंजूर. महिलांच्या लैंगिक छळाच्या व्याख्येत ऑनलाईन त्रासही समाविष्ट करण्याची विधेयकात तरतूद. अर्थसंकल्पीय अधिवेशन निराशाजनक राहिलं असून सरकार बहुमताचा दुरुपयोग करत असल्याचा विरोधकांचा आरोप. आणि शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण. 89 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,798 कोटी रुपये जमा. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी